ही पोळींची भाजी आहे. कोणी पोळी म्हणतात, कोणी पोळीन म्हणतात. आणि हे आहे वावडिंगाची झाडं. वावडिंगाची भाजी आहे ही. तर या भाजीचे आज पराठे करायचे. त्यासाठी भाजी तोडून घेतली छान आणि बारीक चिरून घेतलेली आहे. अशी छान बारीक कापून घेतली. गव्हाचं पीठ घेतलं आहे, कणिक, तिखट, मीठ, हळद, जिरं पावडर घेतलं थोडं, मीठ घ्यायचं आहे, तीळ घ्यायचे आहे 1 चमचा आणि अर्धा चम्मच ओवा घ्यायचा आहे. आणि ही भाजी घ्यायची आहे. मिरचीचा पेस्ट करायचा आहे. मिरची, लसूण, जिरं, थोडा कढीपत्ता घ्यायचा आणि याला पेस्ट करून घ्यायची आहे. अशी पेस्ट तयार झाली. थोडी पेस्ट पण घ्यायची आणि थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून गव्हाच्या कणकीचा गोळा करतो आपण तसा गोळा तयार करायचा आहे. हे बघा, असा गोळा तयार झाला आहे. थोडं पाणी घेऊन नरम असा गोळा तयार करायचा. पराठे लाटून घ्यायचे. आणि तव्यावरती थोडं तेल टाकून पराठे शिजवून घ्यायचे. दोशाचा तवा घेतला आहे मी. साध्या तव्यावर पण आपण करू शकतो. थोडं तेल सोडायचं आणि पराठे शेकून घ्यायचे असे. खूप छान लागते हे पराठे खायला. आणि या भाजीमध्ये आयरन पण भरपूर असते, त्यामुळे ही भाजी खूप पौष्टिक आहे खायला. असे हे पराठे तयार केले. आणि आपण मिरचीचा ठेचा केलाच होता ते पराठ्यामध्ये टाकायसाठी, तर तोच ठेचा पराठ्यांसोबत खायला पण घेतला आहे मी. असे हे पराठे तयार झाले. त्याच्यावरती तो ठेचा घेतला. थोडं कच्चं तेल घ्यायचं, थोडं मीठ घ्यायचं आहे, तेल, मीठ आणि ठेचा असा खूप छान वाटते हे खायला. असे हे पराठे आपले तयार झाले.